नमस्कार, मी वैशाली स्नॅक्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण कैरीचा गुळांबा पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी अर्धा किलो कैरी घेतली आहे, अर्धा किलो गूळ, थोडं तूप घेतलेलं आहे, वेलची पावडर आणि 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 लवंगा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ही कैरी मी स्वच्छ धुवून त्याचा पूर्ण चीक काढून घेतला आहे, स्वच्छ पुसून घेतली आहे. त्याला कट करून आपण त्याची पूर्ण साल काढून घेऊया. तरी बघू शकता तुम्ही, मी कैरीची साल काढून घेतली आहे. तर आपण ह्याला किसून घेऊया. तुम्ही कुठल्याही ह्याने किसू शकता, पातळ किंवा जाड. तुम्ही जाड ह्याने किसून घेते. तर बघू शकता आपली कैरी किसून झाली आहे. तर मी इकडे कढई गरम करायला ठेवली आहे. तर कढई गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊया. तूप गरम झाल्याच्या नंतर दालचिनी आणि लवंग टाकून घेऊया. तर आता ही कैरी किसलेली कैरी टाकून घेऊया. आणि 5 मिनिटं परतून घेऊया. कैरी परतून झाली आहे. आपण गूळ टाकून घेऊया. आपला कैरीमध्ये गूळ छान मिक्स झालाय. आपण ह्याला 5 मिनिटं गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊया. 5 मिनिटं आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर आपण झाकण काढून एकदा बघून घेऊया. तर कैरी आणि गूळ पूर्ण एकजीव झालेला आहे. तर ह्याला छान हलवून घेतलं. पाणी आटून घेऊया. बघू शकता तुम्ही, पाणी आपलं कमी होत आलेलं आहे. दालचिनी आणि लवंग मी ह्याच्यासाठी घातलेली आहे की ते घातल्याच्या नंतर खराब होत नाही लवकर. वरती पण राहू शकतो बिना फ्रीजचा, आणि फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता याला थंड करून. चपाती सोबत पण खाऊ शकतो. पण आपलं हे त्यातलं पाणी पूर्ण गुळामधलं कमी होत चाललेलं आहे.
एकदम आपल्याला पूर्ण सुक्का नाही करायचा, नाही तर तो गूळ खूप कडक होईल, एकदम रट्ट होईल आपला गुळ आंबा. थोडासा ओलसर ठेवायचा. तर आपला हा गुळ आंबा तयार झालेला आहे. तर शेवटी आपण विलायची पावडर टाकून घेऊया, थोडीशी विलायची पावडर, साखर टाकून वाटून घेतलेली आहे बारीक. गॅस बंद करून घेऊया. बघू शकता तुम्ही आपला गुळ आंबा छान तयार झालेला आहे. सुगंध पण छान फुटलेला आहे. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. आपण ह्याला एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्ही बनवून बघा एकदा आणि नक्की ट्राय करा. आणि माझ्या वैशाली स्नॅक्स या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या वैशाली स्नॅक्स या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जे नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.